नमस्कार, आपण बघत आहात CTV न्यूज. नजर प्रत्येक बातमीवर. हिंदी आणि मराठी भाषेत बातम्या प्रसारित करणारे जिल्ह्यातील एकमेव चॅनल. स्पॉन्सर्ड बाय सुखकर्ता असोसिएट्स. आणि आता पाहूया गेल्या 24 तासातील बातम्या फटाफट. एकाच पक्षात असलेले परंतु राजकीय प्रतिस्पर्धी असलेले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि सुधीर मुनगंटीवार यांच्यासहित अन्य 3 आमदारांना विधानसभा निवडणुकीत घोळ झाल्याची शंका व्यक्त करीत त्यांच्या विजयाला आव्हान देणारी याचिका मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात दाखल झाली आहे. या प्रकरणी 8 मे पर्यंत जबाब नोंदविण्याचे आदेश दिले आहे. त्यामुळे या प्रकरणात पुन्हा निवडणुका होणार का याचे उत्तर 8 मे नंतरच मिळेल. महाराष्ट्रात पहिल्या इयत्तेपासूनच हिंदी भाषा सक्तीची केल्याने एकच गदारोळ उठला आहे. या निर्णयाचा मनसे, काँग्रेस, शिवसेना, राष्ट्रवादी पक्षांनी विरोध दर्शविला आहे. तर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सरळ आव्हानच दिले आहे. त्यामुळे राज्य सरकार निर्णयावर ठाम राहणार की निर्णय बदलणार याकडे लक्ष लागले आहे. गडचिरोली जिल्ह्यातील चामोर्शी तालुक्यातील सुभाषराम घोट मार्गावर ठाकूरनगरजवळ भरधाव वेगात असलेली दुचाकी अनियंत्रित झाल्याने झाडावर आदळली. या अपघातात 2 सख्ख्या भावांचा घटनास्थळीच मृत्यू झाला तर एकाचा रुग्णालयात मृत्यू झाला. साहेब सुभाषिष चक्रवर्ती आणि सौरभ सुभाषिष चक्रवर्ती ही 2 भावंडे घटनास्थळीच ठार झाली. या दुर्घटनेत दुचाकी पूर्णपणे जळाली. राज्यात विशेषतः विदर्भात उष्णतेचा पारा वाढत चालला असून अनेक नद्या नाले कोरडे पडत चालले आहेत. चंद्रपूर जिल्ह्यातील दालमिया सिमेंट प्रकल्प सुद्धा पाण्याअभावी बंद करावा लागला असून पैनगंगा नदीचे पात्र कोरडे झाले असल्यामुळे आज देशातील आघाडीच्या कंपनीचे पाण्याअभावी अनिश्चित काळासाठी उत्पादन ठप्प झाले आहे. यासोबतच वैनगंगा, इरई, वर्धा या नद्या सुद्धा कोरड्या पडत चालल्या आहे. गडचिरोली येथील चंद्रपूरला उपचाराकरिता जाणारी 60 वर्षीय महिलेचा मृतदेह मूल येथील तलावात आढळून आल्याने एकच खळबळ उडाली. सदर महिला मनोरुग्ण असल्याचे सांगण्यात येत आहे. तिच्या जवळील पर्समध्ये आढळलेल्या कागदपत्रांवरून तिची ओळख पटली असून सदर महिलेचे नाव सुशीला शरद मसराम असे आहे. गुरुवारी दुपारी 4 वाजता सदर महिलेचे प्रेत तलावात तरंगत असताना दिसले. त्यानंतर 2 युवकांनी तिचे प्रेत काठावर आणले. ही हत्या की आत्महत्या असा कयास नागरिकांतर्फे लावण्यात येत असून पोस्टमार्टम नंतरच सत्य काय ते बाहेर येईल. गडचिरोली जिल्ह्यातील प्रस्तावित विमानतळ पुलखल येथेच होणार असून स्थानिकांचा विरोध डावलून सरकार विमानतळ बनवण्यास आग्रही आहे. याची सुरुवात 6 गावांमधील 352 मालमत्ता धारकांना नोटीस बजावून झाली आहे. या विमानतळाकरिता जी जमीन अधिग्रहित करण्यात येणार आहे ती सुपीक असून याऐवजी विमानतळाकरिता दुसरी जागा निवडावी असा आग्रह स्थानिक शेतकरी आणि मालमत्ता धारकांचा होता. तसा ठरावही या ग्रामपंचायतीने राज्य शासनाकडे पाठवला होता. परंतु या सर्वांना केराची टोपली दाखवून राज्य सरकार विमानतळ तिथेच बनवणार आहे. पोलीस प्रशासन आणि महसूल प्रशासनाच्या डोळ्यात धूळ झोकून रेती तस्कर चिमूर तालुक्यात प्रचंड प्रमाणात रेती तस्करी करत आहेत. उमा नदीच्या पात्रातून दररोज 10 ते 12 हायवा रेतीची उचल केल्या जात आहे आणि ती एके ठिकाणी साठवल्या सुद्धा जात आहे. हे सगळे वास्तव पोलीस प्रशासन आणि महसूल प्रशासनाच्या डोळ्यादेखत होत असल्याने हे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत आहेत की त्यांना रेती तस्करीची माहिती नाही असा प्रश्न उद्भवला आहे. अपघातांच्या बाबतीत गडचिरोली जिल्ह्यातून एक धक्कादायक आकडेवारी समोर आली आहे. इसवी सन 2022 पासून 2024 पर्यंत येथील महामार्गांवरील अपघातात 577 लोकांचे बळी गेले आहेत. गडचिरोली जिल्ह्यात प्रकल्प सुरू झाल्यापासून अवजड वाहनांच्या रांगा महामार्गांवर बघायला मिळतात. या वाहनांचा प्रचंड वेग आणि खडबडीत रस्ते यामुळे दुचाकी वाहन चालकांना जीव मुठीत धरून वाहन चालवावे लागते. त्यासोबतच गडचिरोली जिल्ह्यात दारूबंदी असून सुद्धा अपघातास कारणीभूत दारू असल्याचे अनेक प्रकरणात निष्पन्न झाले आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील प्रमुख नदी असलेली इरई नदी जीवनदायिनी म्हणून ओळखल्या जाते. 25 एप्रिल पासून इरई नदीतला गाळ उपसण्याचे कार्य सुरू होणार असून ही प्रक्रिया 45 दिवस चालणार आहे. विशेष म्हणजे प्रदूषण मोठ्या प्रमाणात झाल्यामुळे एक जनहित याचिका दाखल करण्यात आली होती. त्याचा धसका म्हणून की काय आता प्रशासनाने हे पाऊल उचलले आहे.
गडचिरोली शहरातील सामान्य रुग्णालय सध्या चर्चेचे केंद्र ठरत आहे। या रुग्णालयात स्वतंत्र रक्तपेढी नसल्याने अनेक रुग्णांना रक्ताअभावी इतरत्र धाव घ्यावी लागत आहे। एप्रिल महिन्यात रक्तपेढीत रक्तच नसल्याने अनेक रुग्णांची गैरसोय होत आहे। विशेषतः महिलांना सिझेरियन करिता रक्ताची आवश्यकता भासते, त्यामुळे त्यांचीही आवळ होताना दिसत आहे। यासोबतच आंतररुग्ण विभाग आणि बाह्य रुग्ण विभागात स्वतंत्र डॉक्टर नसल्याने अनेक रुग्ण ओपीडी मध्ये ताटकळत बसलेले दिसून येत आहेत। मनात जिद्द असेल, कठोर परिश्रम करण्याची तयारी असेल तर जीवनात कोणतेही यश तुम्ही मिळवू शकता। याची प्रचिती म्हणजे ब्रह्मपुरी तालुक्यातील तोरगाव खुर्द येथील पायल शांताराम सहारे, वय वर्ष 19, हिने चंद्रपूर जिल्ह्यातील पहिली इंडियन आर्मी कॉर्पस ऑफ मिलिटरी पोलीस पदाचा मान मिळवून सिद्ध केला आहे। लेफ्टनंट अभिजित परकरवार सर यांच्या मार्गदर्शनाखाली तिने हे पद मिळवले असून जिल्हाभरातून पायलवर अभिनंदनाचा वर्षा होत आहे। तर या होत्या आजच्या पटापट बातम्या। लवकरच भेटूया पुन्हा काही नव्या बातम्यांसह। तोपर्यंत अशाच बातम्यांची अपडेट पाहण्यासाठी बघत रहा CTV न्यूज, नजर प्रत्येक बातमीवर। नमस्कार।